तुमचा जेम्स बँड आहे ना, सुपारी घ्याल याची? केव्हा पण, आत्ता पण घेणार लगेच. आत्ताच घ्या आणि आत्ताच मारून टाक. काय चाललंय हे? काय आहे दादा, हा हाल आहे. तेच म्हणतोय, हे काय हाल करून ठेवले स्वतःचे? अरे ही तुझी हाल आहे आणि माझी जीत आहे, जीत. अरे काय म्हणता? एक्सक्यूज काका, कोण गेले घरामध्ये? आमचा बाप. अरे वा, हा? कशानं? काय झालं, आमच्या बापाला 2 जुळी मुलं होती अच्छा अच्छा. आणि बापाला जाम विसरायची सवय ना. मग एकदा दोघांची सेट टाकली आणि त्यांनी प्लॅन करून बापाचा गळा दाबला. मला आठवत नाही, त्याचा फायदा घेता का तुम्ही? आले बाल कलाकाराचा गळा दाबता. कोण बाल कलाकार? अरे कलाकारात तुझे बाल बघ काय झाले आहेत. हा कोण आहे? काय माहिती? तो. अरे मग मी कोण आहे? बस काय मामा. बाबा काय मामा? बाप आहे मी तुझा बाप. अरे तुझ्या पोराचं लगीन आणि मडकं घेऊन फिरतोयस तू इकडं. पोराचं लगीन आहे तुझा. हा तुझा पोरगा आहे, हा तुझा पोरगा आहे. ह्याचं लग्न आहे? मग ह्याचं लगीन आहे आता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. पोराचं नाव काय ठेवलेस? नॉर्मली तुम्ही जे विचारताय ते ही प्रोसेस झाल्यानंतर असतं. तुम्ही आधीच विचारताय. लगीन ठरलंय ना? मग पोराच्या लग्नात काय करणार आहेस? नाचणार नाचणार मी. अरे म्हणजे हळदीत काय करणार आहेस? सगळ्यांची सोय करणार. बाप म्हणून काय जबाबदारी, जाणीव, कर्तव्य आहे ना? आहे ना? कोण आहे बाप याचा? हा, तू आहेस याचा बाप. हो तुझा पोरगा आहे. मी मेलो का नाही? मी बरं झालं गेला. मला वाटलं फुकट जाते का काय. अरे अरे ऐका ना, हे जे तू काही घाणेरडं करून आलेला आहेस, तुझं म्हणणं आहे की तुझं आज लग्न आहे. यात कुणालाही न कळवतं तुझं लग्न कसं काय ठरलं? कोण मुलगी आहे? मी ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे तिचं नाव आहे हा, परंपरा. परंपरा सांगू नको, नाव सांग. अरे उत्सुकता ताणवतो तो. काय काय उत्सुकता. तुम्ही धन्यवाद आहात, नका बोलू. मी त्या मुलीबरोबर लग्न करणार आहे हा हा तिचं नाव आहे हा हा कुत्रा आहे. बेपल्ला. हो, काय खातोस? मला पण दे की. आंबट आहे. या मंचावरती जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या नाटकातले आणखीन एक हँडसम हंक ज्यांना मी म्हणतो. आणि सध्या आणखीन एक म्हणालाच हे बरं झालं. नाही, म्हणून मी खूप जपून बोलणार आहे आज, कारण मला माहिती मी जरा चूक आमच्या केली की माझ्या- हँडसम एकच आहे. एकच माणूस, विजय केंकरे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अक्षर कोठारीचं. इकडे बघा, इकडे बघा. प्लीज सर. म्हणजे काय मी माझी जागा देतो तुला, बाकी काय. ग्रेटफुल टू. तिथे घेणं अवघड आहे, पण घे. का केलं असशील तू असं? हो ना. काही गोष्टी सेफ साईड केलेल्या बऱ्या असतात ना. नाही ते ठीक आहे पण ते हा, तर ते काय करणार म्हणा, तुम्ही नाटकात एकत्र आहात, पण असू देत, ती मला मिस करेलच नंतर. करशील ना? अगदी अगदी बघ. मी नेहमीच करते तुला. नेहमीच करतेस. सर मला घ्या ना तुमच्या नाटकामध्ये, एक छोटा रोल द्या. अक्षर, मनापासून स्वागत. जोरदार टाळ्या अक्षरसाठी. अक्षर, या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांच्या समोर येत आहे, कसं वाटतं? खूपच छान वाटतंय. म्हणजे मी अकॅडमीतनं पासआउट झाल्यानंतर 2 मालिका केले आणि त्यानंतर माझे पहिले व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे, ज्यांनी मला शिकवलेलं पण आहे. 2 वर्ष मी त्यांच्याकडे शिकलेलो पण आहे. आणि आज ते मला नाटकात डिरेक्ट करतात, त्यामुळे एक स्टुडंट म्हणून मला ते पुन्हा एकदा बघणार आहेत. आणि मलाही ते प्रूव्ह करायचं की मी स्टुडंट म्हणून किती चांगला आहे. बरं, समीक्षण कुणी करावं होतं ते आनंद इंगळेंनी, असं माझं स्पष्ट मत आहे. तर तुम्हीच समीक्षण म्हणून काय सांगा? नको नको विचारू रे. नाही नाही, 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 असं का नको विचारू. आता आज चांगलं बोलायचं. आज चांगलं बोलणार आहे. सुरुवातीला श्रुती थोडी जास्त अडखळत होती त्याच्यापेक्षा, आणि नंतर श्रुतीनी ज्या पद्धतीने पिकअप केलं आणि आता त्या दोघं जण ज्या पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, तर आमच्या नाटकाचा अत्यंत महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉइंट आहे की तुम्ही या दोघांची कामं जरूर बघायला या. हे एकमेकांना अप्रतिम कॉम्प्लिमेंट करतात नाटकात. क्या बात आहे, क्या बात आहे. मी तालमीला पोचायचो तर कधी कधी हे दोघं
माझ्या आधी पोचलेले असायचे आणि प्रत्येक वेळेला मी बघितलं की त्या मकरंद सोसायटीच्या हॉलमध्ये दोघं कोपऱ्यात असायचे. कोण दोघे पण? हे दोघं. मी आणि श्रुती. श्रुती. म्हटलं यांना डिस्टर्ब नको करूया, काय बोलत तेव्हा असतील, तू यायचाच त्यांच्या आयुष्यात. हा. काय बोलत असतील तर युसलेस दोघं नाटकातले डायलॉग बोलायचे. तर मला इतकं वेळ मी हे कौतुक आहे त्या दोघांचं की ते भेटल्यानंतर कुणी आलं असो नसो त्यांची तालीम सुरू असायची आणि हे मला सांगायला अत्यंत आनंद होतो की अशी घटना नॉर्मली हल्ली घडत नाही. हे फार चांगलं आहे माझ्यासाठी. फार thank you so much. यार please. मी चुकीचं बोललो तुझ्यासाठी आणि मी खूप चुकीचं केलं तरी तू इथंच बस. पण तर आता या मंचावरती मी बोलावणार आहे जे आपल्याला एक उत्तम अभिनेते म्हणून माहितीच आहेत, पण ते उत्तम कला दिग्दर्शक आहेत आणि ज्यांनी या नाटकाचं कला दिग्दर्शन केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात तुमचे आमचे सर्वांचे लाडके राजन भिसे यांचं. सगळ्यांनाच माहिती आहे की राजन दादा तुम्ही उत्तम इंटिरियर डिझायनर आहात आणि उत्तम अभिनेते सुद्धा आहात. म्हणजे इंटिरियर डिझायनर कसा असतो की त्याला सगळं माहिती असतं की चौकटीत नक्षी कशी बांधायची. मग याचा उपयोग अभिनयात होतो का? शाळेमध्ये लहान असल्यापासून मी नाटकामध्ये काम करत होतो, पण आमची एक संस्था होती आंतरनाट्य नावाची जी समांतर नाटकं करत असे आणि मी ज्या वेळेला त्या संस्थेमध्ये आम्ही सगळेजण मिळून ती नाटकं करत होतो तेव्हा हे नेपथ्याचं अंग हे सगळ्यांनी मिळून फुलवलंय माझ्यातलं. म्हणजे मी याचा किस्सा सांगतो. हा आणि आमचा अजून एक मित्र तुषार दळवी हे दोघंही छान लगेरो टाईप मधली लोक आहेत, आरामात काम करतात. माझ्या लग्नाच्या वेळेला माझं लग्न सकाळी 9:03 होतं आणि हे आदल्या दिवशी रात्री पुण्याला आले होते आणि आदल्या दिवशी येऊन हे दोघं जण लग्नाला पोचू शकले नाहीत. कारण सकाळी उठून आवरून लग्नाला 9:03 यायचं. मला वाटतं रंगा गोडबोले आणि गीता गोडबोले यांच्याकडे ते राहिले होते आणि जेव्हा घाई गडबड करत ती सगळी माणसं लग्नाला यायला घरातनं निघाली होती तेव्हा राजन ब्रशवर पेस्ट घेत होता साधारण. आराम सगळं. या जगामध्ये लग्न नाही करत रे मी जेव्हा रजिस्टर्ड लग्न करायचं ठरवलं ओहो त्यावेळेला मी आधी राजन किती वाजता येऊ शकतो हे विचारून घेतलं आणि ती वेळ रजिस्ट्रारला दिली. मग तुमचं सर अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अर्थातच लव्ह मॅरेज. अरेंज म्हणजे काय असतं? तर आता या मिसळीमध्ये मिसळण्यासाठी मी या मंचावरती बोलावणार आहे या नाटकाच्या लेखिका आणि उत्तम अभिनेत्री म्हणून ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मधुगंधा कुलकर्णी यांचं. काय गाणं आणि का लावलंय तू काय केलंय? काय 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 ऑब्जेक्शन काय? हे गाणं मी गायलेली नाहीये. हे गाणं मी तू लिहिलंयस? नाही लिहिलेलं नाही. संगीत नाही मी लिहिलेल्या सिरियलचं गाणं आहे. अच्छा. जी खूप पॉप्युलर सिरियल आहे. खूप चांगला लोकाश्रय मिळालेला आहे. थँक्यू. ओहो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी मराठी झी मराठी झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.